कामगार नेत्या डॉक्टर श्रुती म्हात्रे यांचा 9 वर्षांचा लढा यशस्वी। एपीएम टर्मिनल्सच्या श्रमिकांना मिळाला मोबदला। कोकण श्रमिक संघटनेच्या सचिव तथा कामगार नेत्या डॉक्टर श्रुती म्हात्रे यांनी शिरढोण येथील सांगुर्ली फाट्याजवळ असलेल्या एपीएम टर्मिनल्सच्या कामगारांना मोबदला मिळावा म्हणून 2015 मध्ये कायदेशीर लढा उभारला होता। त्यांच्या लढ्याला 9 वर्षांनी यश मिळाले असून न्यायालयात सर्व पक्षांमध्ये समझोता घडून आला आणि प्रत्येक श्रमिकाला थकबाकी मिळाली। कामगार नेत्या डॉक्टर श्रुती म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज थकबाकीचा धनादेश मजुरांना देण्यात आला। मुंबई गोवा हायवेवर सांगुर्ली फाटा मुक्काम शिरढोण तालुका पनवेल येथील एपीएम टर्मिनल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कंटेनर दुरुस्ती व देखभाल करण्याचे काम चालत होते। या कंपनीत इंटिग्रेटेड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड CBD बेलापूर या नावाने कॉन्ट्रॅक्टर काम करीत होते। 25 सप्टेंबर 2014 ला कंत्राटदाराने काम बंद केले। कामगारांना कायदेशीर देणी मिळाली नव्हती म्हणून कोकण श्रमिक संघातर्फे ठाणे औद्योगिक न्यायालय येथे ULP 46/2015 तक्रार दाखल केली होती। संघटनेच्या सचिव डॉक्टर श्रुती म्हात्रे यांनी 9 वर्षे कामगारांच्या न्यायासाठी कायदेशीर लढा दिला। त्यानंतर 7 ऑगस्ट 2024 ला या प्रकरणात सर्व पक्षांमध्ये न्यायालयात समझोता घडून आला। त्यानुसार प्रत्येक कामगाराला सर्व्हिसनुसार 90 ते 80 हजार रुपये थकबाकी मिळाली। या धनादेशाचे वाटप रविवारी 25 ऑगस्टला संघटनेच्या कार्यालयात डॉक्टर म्हात्रे, एकनाथ ठोंबरे व एपीएमचे HR हेड योगेश ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आले। कामगारांना 9 वर्षांनी त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला। गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर कामाचा मोबदला मिळाला। बऱ्याच वर्षांनंतर मिळालेल्या या रकमेमुळे आम्ही समाधानी आहोत असे म्हणत कामगारांनी समाधान व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट पनवेल, कोकण संध्या न्यूज। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।